आज होता बुधवार आणि आज आम्हाला जायचं होतं आमच्या घरी, म्हणजे बदलापूरला यायचं होतं. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर आज गावाकडचा आमचा लास्टचा दिवस होता आणि आजच सकाळी 11ची माझी गाडी होती. तर शिवानी वाटण वगैरे करत होती आणि ते काका जे आहेत ते माझेच काका आहेत. तर त्यांनी जेवणाचं वगैरे तयारी करायला घेतली होती, कारण आज सगळे पाहुणे जेवायला येणार होते. तर आम्ही सकाळी लवकर आवरून निघालो. आता गारगोटी स्टँडवर आलो आणि मग बघा, इथे स्टँड पहिला खूप जुनं होतं, आता पूर्ण नवीन केलं. आणि हे जे तिथे होतं तर तिथे या दोघांनी बसून मी व्हिडिओ काढून घेतले त्यांचे. ते त्यांना मज्जा वाटत होती, पण जवळजवळ अर्धा ते 1 तास बस आमची लेट होती. तर आम्ही इथे वाट बघत बसलो होतो. तर जाता जाता आम्हाला मम्मी पप्पा भेटले कोल्हापूरचे, माझे चुलते आणि काकी. पण आम्ही व्हिडिओज काढायला विसरली आणि मग नंतर आमची बस आली. बस आल्यानंतर बसमध्ये बसलो. तर अशी सेमी सीटर होती, छान होती. नंतर मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला फायनली. तर असं कळतच नव्हतं की आता किती वाजता पोहोचू काय, कारण हे बोलत होते एवढी लेट आहे तर काय सांगता येत थोडी नाही. झोप लागत होती, परत ते धक्क्यांनी वगैरे आम्ही उठत होतो. तर थोडं झोपत उठत आमचं चालूच होतं. स्नॅक पण ही मुलं खातच होती. तर इथे तुम्ही बघू शकता एका हॉटेलला गाडी थांबली होती, पण आम्ही असंच काहीतरी वडापाव वगैरेच खायला घेतलं. जेवायला वगैरे काही उतरलो नाही कोणच. आणि पोटाचा त्रास होतो, उलटी वगैरे होईल अशी होती एकतर, त्याच्यामुळे काय आम्ही रिस्क घेतली नाही. तर इथे तुम्ही बघू शकता वडापाव आम्ही घेतला होता. श्रीव असा खात होता वडापाव आणि या मुलांच्यासाठी थोडं स्नॅक घेतलं होतं, कारण आम्ही थोडं थोडं जेवून निघलोच होतो घरातून. पण यांनी तर काही खाल्लंच नव्हतं आणि दिवसभर पण यांनी काहीच नाही खाल्लं, फक्त वडापाव इथे खाल्लेला आणि हे कुरकुरे माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी घेतलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही साताऱ्याच्या नंतरचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये पोचलो. तर तिथे छान अशा लाईट्स वगैरे दिसत होत्या, मस्त वाटत होतं आणि संध्याकाळ होतच होती. आणि तुम्ही इथे बघू शकता रस्त्याचं काम चालू होतं, इथे ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिज असा लांबून छान दिसत होता, पण कोल्हापूर ते इकडे मुंबईपर्यंत येईपर्यंतसुद्धा रस्त्याची कामंही चालूच होती. नंतर मग थोडी झोप घेतली आम्ही आणि मग आम्ही पुण्याच्या इथे बाहेर निघताना हे मंदिर एक होतं, कोणतं मंदिर आहे माहिती नाही, पण खूप सुंदर दिसत होतं ते रात्रीच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर गाडी आमची फूड मॉलला थांबली होती आणि इथे तर असं घेण्यासारखं तर काही नव्हतं, खूप महाग, अति महाग असतं इथे सगळं. तर इथे यांनी समोसा पाव आणला होता आणि श्रीव गाढ झोपला होता, त्यांनी तर तो खाल्लाच नाही. आम्ही समोसा पाव वगैरे खाऊन घेतला, पण ते वडापाव आणि समोसा खाऊन ना पोट असं गच्च गच्च वाटत होतं ना, काय खायची इच्छाच नव्हती आमची. आणि मग आम्ही फायनली कळंबोलीला पोचलो, तिथे ओला केली आणि ओला करून आम्ही घरी आलो. बदलापूरला येईपर्यंत म्हणजे 12 वाजून गेले होते आणि घरी आल्या आल्या आम्ही झोपी गेलो. तर असा होता आमचा आजचा प्रवास. लवकरच भेट.